नमस्कार, कशा आहात सगळे लोक? बरे आहे ना? चला आज आपण स्वयंपाक बनवूया. आता स्वयंपाक बनवायचं, तुम्ही माझा स्वयंपाक म्हणजे काय बनवणार? आता जसं आहे तसं आपल्याकडे कसं आहे, आता सध्याला सामान सगळं भरलं नाही, काहीच नाही. पण मी थोडंसं डाळ भात हे सगळं कुकर लागण्याचं असं सामान थोडंसं ठेवलेलं आहे. साखर चायपत्ती सगळं ठेवलेलं आहे एकदम. ठीक आहे, तर आज आपण डाळ भातच बनवूया, मस्तपैकी बनवूया. आणि ठीक आहे, चला चला आता हे बघा, मी डाळ भातचं वाटायचं एक ग्लास. बघा ओम आहे माझ्या हाताखाली, तर छोटं काम करून बसल्या जागा सगळं करते. ह्यात होता 2 ग्लास, आज 1 ग्लास होता माझा ह्याच्यामध्ये. बघितलं हे सगळं आपलं हे डाळ आहे. त्या डाळीमध्ये फक्त मीठ आणि आणि ग्लास होता बनतो मला. आणि ह्याच्यामध्ये 2 ग्लास 2 हा वाटा वाटा. हे बघा आता हे आपलं मीठ आहे, हे बघू हे मीठ आहे. आणि हे डाळीमध्ये पण टाकते मी मीठ. हां बस 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 नको नको बस. आता जा. आता ही हळद आहे, हळद टाकते डाळीमध्ये. हे ठीक आहे. आता हे आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकले बघा. तर पहिले आपण आहे ना डाळ खाली ठेवायची डाळ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं ह्यात पाणी टाकायचे. त्याच्यानंतर हे आपल्याला भात ठेवायचा आहे, बघू शकता. दुसरा भात बी ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला हे आता हे मस्तपैकी कुकर लावलेलं आहे आणि ह्याला आता बंद करायचं आहे. हे बघा हे आता ह्याला शिट्या द्यायच्या आहेत. आता ह्या 3-4 शिट्या देऊन टाकू. आता हे तुम्ही म्हणता हे का शिकवते, कारण मला मुंबईला जायचं आहे. येसला डाळ भातचा कुकर कसा लागतो कसा नाही ते दाखवायचा प्रयत्न करते. आणि मग तुम्हाला पण मी सांगते, तुम्ही पण बघू शकता कुकर कसा लावायचा कसा नाही. आता मी मुंबईला गेल्यानंतर येसला माहीत नाही पण कुकर कसा लावायचा, तर येसला हेच व्हिडिओ त्या दाखवते. यस असा करायचा. ठीक आहे, आणि तुम्ही पण बघू शकता इथं. ठीक आहे, आता ह्याला मी 4 शिट्या मारून घेते. 4 बरोबर 4 शिट्या मारायच्या, शिजून मस्तपैकी तयार होते. ठीक आहे, चला आता मी गॅस चालू करते. ह्याला 4 शिट्या मारून घेते. तोवर आपण लसूण बिसून सगळी तयारी करायची सोलून. ठीक आहे, तर हे आपला छोटासा परिवार आहे आणि छोटंसं आपलं घर आहे. ठीक आहे, तर कसं वाटतं आपलं घर कसं नाही. थोडं सामान आणून ठेवलंय मी. पाणी पिते, खूप लोक मला कमेंटमध्ये बिल येतात व्हिडिओ बनवताना पाणी पित जाऊन. थोडं कोणी पाणी पिते. आता ह्या 4 शिट्या मारते आणि मग हे करू द्या. ठीक आहे, चला तो पण मी तयारी करते. लसूण छिलती, कांदा मिरची सगळं चिरून घेते. ठीक आहे, चला. आता टमाटा नाही आपल्याकडं, कांदा पण नाही आपल्याकडं, तर सिंपलचं डाळ बघा कसं बनवायचे ते पण, आणि खूप चविष्ट लागते एकदम. ठीक आहे, चला. झालेलं आहे हे बघा, मस्तपैकी डाळ शिजली. आता हे यसला शिकवण्यासाठी बघा प्रयत्न आहे. हे बघा हे कुकर आहे आपला. भात सगळा शिजलाय मस्तपैकी एकदम, आणि खूप खुशबू देते. तांदूळ खूप छान आहेत बघा. एक भात झाला. मी सवरणाला पण बोलवलं जेव्हा ये बाया म्हणलं, तू पण ये जेव म्हणलं. हो का. आणि हे डाळ बघा जर डाळ शिजली आहे बघा, बघू शकता तुम्ही. दिलाय आता आपल्याकडे गुलगुल नाही, तर आपण ह्याच्यामध्ये असं करायचं. कुठे हो का, नाही शिजली डाळ हे शिजली डाळ का, मऊ शिजली डाळ का. ह्याला असं मंदिरा मारायचा. मंदिरा म्हणजे हे रवी, ह्याला मंदिरा म्हणतात मुंबईमध्ये. कामाच्या ठिकाणी मी काम करायचं ना, तिथं मंदिरा म्हणतात ह्याला. नाव किती छान दिले ना, मंदिरा आहे ना. हे बघा खूप छान डाळ बनली बघा, एकदम घट मूठ एकदम डाळ आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून थोडंसं छॉप मारूया. त्याच्यासाठी बघा मी काय केले, सिंपल आहे एकदम. लसूण आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. आता कढीपत्ता नाही आपल्याकडे, कढीपत्ता अंदाज नाही मी, आणि जिरं मोहरी. ठीक आहे, चला चला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तेल टाकायचं. आता आपल्याकडे तूप नाही येतं गावी साईडला, तर हे बघा हे तेल आहे. तेल तूप असेल तर तुम्ही तुपाचं छॉप मारायचं, चांगलं तेल गरम करायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा हे राय मी टाकते पहिली बारा. पहिली राय टाकते तेलामध्ये, कारण फुटाय पाहिजे चांगली राय. तेलामध्ये चांगली फुटली ना, आणि चांगली फटफट फटफट केली ना, माझी फटफटे गत बघा असं फटफट करते बघा. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना लसूण टाकायचं आहे बघा. तेलावर लसूण टाकायचं. कधी पण आहे ना राय आहे ना फटफट फटफट करायला पाहिजे बघा. आता आपल्याला जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकू बघा. हे जिरं ठीक आहे, जिरं पण बघा खुशबू चांगली आली. आता हे आपलं मिरची टाकली बघा. बघा फट 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 करते चांगलं. त्याच्यानंतर आपलं आहे ना हे कुठलं
टाकायचे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता बी टाकू शकता. जर तुम्हाला हिरवी मिरची नाही पाहिजे तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता. ठीक आहे. हे बघा असं सगळं चांगलं भाजायचं एकदम मस्तपैकी एकदम. बघू शकता तुम्ही एकदम. हे बघा छान खुशबू खूप वाढ एकदम. आता आपल्या ह्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी. आता आपल्याची थोडीशी हळद टाकायची केल्यावर. बघू शकता हे हळदी चांगला कलर आला बघा. ठीक आहे. चला त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची. आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं. ही डबा खंगून टाकायची. खूप छान झाले आणि मस्तपैकी एकदम खुशबू येईल. आता चांगली उकळ आणि चांगली चाकून बघायचं काय कमी आहे. थोडंसं मीठ कमी वाटते तर आपण मीठ टाकूया थोडंसं. ठीक आहे. मीठ टाकूया थोडंसं. किंचित मीठ कमी आहे आपल्याला तर मीठ पण टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे. हे मीठ पण टाकलं एकदम. लागलं तर पुन्हा टाकायचं. जसं लागेल तसं टाकायचं पण जास्त मीठ नाही खायचं. ठीक आहे. कसं वाटते भावानं आपलं वरण? कसं वाटते? झटकीपट. डाळ आहे फोडणीची. आमच्या घरी पाहुणे आल्यात बाबा. हां आम्ही बोलवतो कारण पाहुण्याच्या घरी आपण खातो एकदम. बसायचं बसा पाहुण्यांना नव्हतं बसा बसा बसायचं बसा. पाहुणं आलं आमच्या घरी पाहुणं. अगं नाही दाखव बंद आहे. बस खाली. बंद आहे बंद आहे बंद आहे. बस खाली. ए जेवण नाही जेवलं काय खाल्लं? ए बस ए बसा चल जेवा बसा चला जेवाय. हा मग तिकडे काय जेवते मी काय वरून द्या. आता खा की ती पण खाय. ते खाय खा का तू इथं डाळ भात खा की डाळ भात ती पण बस जेवायचं. बस की नंतर भांडी घासाल तुम्हाला टाकून देते भांडी घासून. मी नंतर घासतो भांडी. तू कसा घासते भांडी? मी असताना. बस की मग येऊन दे. ए बस खाय बस. एक भात घेऊन चल. ए तुला किती भात पाहिजे? मी नंतर तिला मी सांगून तुला होतं. डाळ भात झाला आपला. आता खाऊन घेते मस्त गरम गरम एकदम. तुम्ही पण खावा. बघा डाळ खूप छान झाली. सवर्ण जेवण नाही गेली घेऊन गेली डाळ भात पण घेऊन गेली. हे बघा आणि हे आहे फक्त सुलंग आहे माझ्याकडे. सवर्ण काय नाव काय ग ना लक्षात गेलं बाय काय सलोनी आहे माझ्याकडे आली बघा. ओम गेला माघारी येतो मदत. हेच नंतर जेवण एकदम. ठीक आहे. तर चला हे कसं वाटलं तुम्हाला आजचं शिकवणं? म्हणजे जसं आता मुलं आहे बघा हॉस्टेलला जातात बघा आणि काय मुलं काय करतात की त्यांना कुकर लावायचं नाही काहीच नाही. तर मी सांगू शकते ना माझा व्हिडिओ बघा. कुकर कसा लावायचा कसं नाही, कसा चॉक मारायचा कसं नाही ते सगळं बघून हे करणार एकदम. ठीक आहे. तर चला सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. जे लोक आपली मुलं जातात म्हणजे हॉस्टेलला राहायला तर त्यांच्यासाठी हे शेअर करा. एकदम सिम्पल आहे आपली रेसिपी. ठीक आहे. आणि जेवण पण आता मी सिम्पल दाखवणार आहे म्हणजे झटकीपट. ठीक आहे. तर नक्की शेअर करा व्हिडिओ माझा आणि लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे. चला बाय.